2 दिवसांपूर्वी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील यांची भेट झाली। यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। या भेटीनंतर जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर जयंत पाटील हे देखील शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देतील अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। आता शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले जयंत पाटील शरद पवारांना सोडणार का आणि जयंत पाटील भाजपात प्रवेश करतील का, सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेऊन भाजप आणि शिवसेनेसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पण त्यापूर्वी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती। याचं कारण जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते जगजाहीर आहे। मात्र अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्र आली। त्यामुळे जयंत पाटलांना हलताच आलं नाही असं म्हटलं जातं। आता जामखेडचे आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सातत्याने खटके उडत असल्याचं बोललं जात आहे। कधी कधी ते दिसून देखील आलेलं आहे। शरद पवारांचं राष्ट्रवादीतून जयंत पाटलांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली जात होती। हे देखील आपण डोळ्याने अनुभवलं आहे, कानाने ऐकलं सुद्धा आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरण, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार, महायुती सरकारमधील धुसफूस अशा अनेक घडामोडी राज्यात होत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठे आहेत असा सवालही केला जात होता। विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील ही अंडरग्राऊंड झाल्याचं दिसत आहे। कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि इतर कार्यक्रमातही ते दिसून आलेले नाही। विधानसभेपासून मिस्टर इंडिया झालेले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांनी सोमवारी मध्यरात्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची गुपचूप भेट घेतली अशा बातम्यांनी वेग घेतला। या संबंधीची माध्यमांनी बातमी फोडल्यानंतर जयंत पाटलांनी भेटीची कबुली दिली, परंतु त्याचे कारण वेगळे होते असं ते म्हणाले। भेट मान्य करताना माध्यमांसमोर ते म्हणाले की काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली। सांगली जिल्ह्यांच्या काही महसूल प्रश्नांची मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितली होती। महसूल विभागात 7/12 सांगणीकरण केलं, ऑनलाईन केलं तरी त्यांच्या दुरुस्त्या वेळेवर होत नाहीत। हा सगळा महाराष्ट्राचा प्रश्न होता आणि त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं। असे आमच्या जिल्ह्यातले प्रश्न घेऊन त्यांना मी भेटलो। ही भेट 25 मिनिटं चालली, त्यात काही राजकीय चर्चा झाली नाही असं यावेळी जयंत पाटील म्हणाले आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जयंत पाटलांनी शरद पवार यांच्या बरोबर राहणं पसंत केलं होतं, कारण त्यांना अपेक्षित असलेले जलसंपदा खातं भाजपाने सोडलं नाही अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। परंतु आता जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप अस्वस्थ आहे, कारण त्यांचं बाकीचे सगळे सहकारी भाजपाच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन 1.5 वर्ष होत आले तरी जयंत पाटलांच्या हाती मात्र काहीच लागलेलं नाही अशी चर्चा आहे। जयंत पाटील ज्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होत राहिली। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील कधीही भाजपामध्ये प्रवेश करू शकतात अशा बातम्या माध्यमांमध्ये रंगल्या होत्या। त्यात जयंत पाटील यांच्याच गोटातून हवा देण्यात आली होती, कारण जयंत पाटील हे करतील ते आम्हाला मान्य असेल अशा प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांनी माध्यमांकडे व्यक्त केल्या होत्या। जयंत पाटलांनी बावनकुळे यांची भेट घेतली, पण ती भेट गुप्तच राहिली। ही बातमी मराठी माध्यमांनी फोडल्यानंतर मात्र जयंत पाटील यांनी त्या भेटीचा खुलासा केला। यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्या बरोबर होते।
आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे जयंत पाटील म्हणाले. परंतु बातमी फुटल्यानंतरच जयंत पाटील यांनी खुलासा केल्यामुळे त्यांच्या भोवती जमा झालेले संशयाचं रिंग अधिकच गडद झालं आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. जयंत पाटील हे माझी अधिकृत वेळ घेऊन भेटण्यासाठी आले होते, त्यामुळे ही आमची कोणतीही राजकीय भेट नव्हती. तरी आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त विकास कामांसंदर्भात आम्ही चर्चा केली. त्यांचे काही मुद्दे महत्त्वाचे होते, ते मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलण्या एवढा मी मोठा नाही, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्या बोळ उडाला आहे. एका बाजूला काही तुकडे, दुसऱ्या बाजूला उरलेले तुकडे एकत्र आले. हे झालं मोठ्या नेत्यांचं स्वहितासाठी केलेलं राजकारण. काही तुकडे हेलकावे खात आहेत, कधी इकडे तर कधी तिकडे. मूळ पक्षांचे सच्चे कच्चे स्वार्थी कार्यकर्त्यांचे काय झाले आहे हा प्रश्न आहे. स्वार्थी कार्यकर्ते कुठूनही स्वतःचा स्वार्थ साधतात. कच्चे कार्यकर्ते कच्चेच राहतात आणि कोणीही विचारत नाही. पण सच्चे कार्यकर्ते आज कुठे आहेत? त्यांची स्थिती अवघड झाली आहे. धनुष्यबाणातून अनेक जुने बाण निघून गेले आहेत. घड्याळाचीही तीच अवस्था आहे. तास काटा एका बाजूला तर मिनिट काटा दुसऱ्या बाजूला. आज कोणत्याच पक्षात पक्षनिष्ठा ही औषधालाही उरलेली नाही. जो तो स्वतःचा स्वार्थ साधण्यात गुंतला आहे. सच्चेपणा लयाला गेला आहे. समाजकारण बाजूला ठेवून स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकाची पळापळ सुरू आहे. त्यामुळे उद्या जर जयंत पाटील यांनी भाजपात प्रवेश केला तर यात काही नवल किंवा वावगं वाटून घेण्यासारखं काही कारण नाही. वर्षानुवर्षे काँग्रेस सोबत असलेले पृथ्वीराज चव्हाण भाजपात गेले. एवढंच काय तर पवारांचं रक्त. अजित पवार स्वतः आपल्या सख्या काकांना सोडून भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसू शकतात, तर मग जयंत पाटलांनी कोणाचं घोडं मारलंय असा प्रश्न उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील शरद पवारांना सोडून जाणार का? तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.